तर आज मी आणि माझा मित्र एक्सप्लोर करायला जातो तुंगचा किल्ला। तर या जर्नीमध्ये मी तुम्हाला दाखवेल की तिथं कसं पोहोचायचं, कोणता रूट तुम्ही घेऊ शकता वगैरे। असंच रँडम दिवस आहे, रँडम दिवशी आम्ही निघतोय। तर चला तर तुम्हाला भेटूयात राईडवरती। तर आपण आता तुंगला जाण्यासाठी निघलेलो आहोत। मॅप लावलेला आहे मी मोबाईलमध्ये। आजची जी राईड आहे ती होणार आहे एक्सपल्सवरती। मी एक्सपल्स घेतो आहे। माझा जो मित्र आहे तो रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 यूज करणार आहे। आता आम्ही निघलेलो आहोत। आता मॉर्निंगचा ब्रेकफास्ट वगैरे केलेला नाही। इथेच कुठेतरी आम्ही पोहे वगैरे खाणार। तिकडे घाटात गेल्याच्या नंतर गोष्टी खूप महाग पण असतात। पॉसिबल असेल तर सोबत घेऊन जा। अदरवाईज तुम्ही सिटीमधूनच तुमचा ब्रेकफास्ट लंच वगैरे घेऊन जाऊ शकता। आमचा वन डे रिटर्न असल्यामुळे आम्ही फक्त ब्रेकफास्ट करणार आहे। आय होप की आम्ही लंचच्या टायमिंगपर्यंत रिटर्न येऊ। तर आता आम्ही ब्रेकफास्ट करायचं डिसाईड केलं आहे। तो मला माहिती आहे की पुढे तिकडे गेल्याच्या नंतर हायवेवरती काही खायला भेटणार नाही। इझिली भेटेल तर तेवढं इझिली भेटणार नाही कुठली गोष्ट। तो भेटतो तुम्हाला ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर। त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत सुदामाचे पोहे येथे। पोहे हे बेस्ट ऑप्शन आहे, तर आम्ही पोहे खाणार आहोत तिथे। आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे। तर आता फायनली आम्ही पुणे टू हिंजवडी जाण्याच्या रस्त्याने मार्गाने तुंगला जाणार आहोत। सरळ जो आहे तो ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे। आपल्याला इथून लेफ्टला जायचं आहे। हा वाकड चौक आहे, इथून आपण लेफ्टला जाणार आहे। येतो जर तुम्ही पुण्यावरून आले असाल आणि तुंगला जात असाल तर तुम्हाला रस्त्यामध्ये हात लावावं लागेल। इथे थोडी स्नॅक्स वगैरेची सोय आहे। इथं बोटेमध्ये तुम्हाला फिरता पण येतं। शॉर्ट ट्रिपसाठी चांगलं आहे, ते तुम्ही येऊन टाईम स्पेंड करू शकता फॅमिलीसोबत।
मगाशी पोहोचलोय आम्ही. आता आम्ही इथे दुसऱ्यांदा ब्रेकफास्ट केला आहे. पहिल्यांदा पोहे गेलो तर दुसऱ्यांदा ब्रेकफास्ट केला. आता आम्ही चालतोय वरती. दिसत तर काय सगळं धुकं आहे तरी पण जाऊयात. आणि हा गड किल्ला, हा जो गड बोलतात तुंग, हा खूप कठीण आहे असं ऐकलं आहे मी. माझा जो मित्र आहे त्याने मला सांगितलं होतं की हा गड जवळ आहे बट खूप कठीण आहे चढायला वगैरे. तर बघू किती त्रास होतो, कुठे काय काय दुखतं ते कसं सांगतो तुम्हाला.